विमान असलेल्या स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि त्यांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या चालकाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी 3 दिवसांचा साधा कारावास आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे पालक सुरक्षिततेच्या विश्वासाने चालकाकडे सोपवतात, मात्र आरोपीने त्या मुलांची काळजी घेण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे त्याचा गुन्हा खऱ्या अर्थाने समाज विघातक आहे असं न्यायालयाने नमूद केलं। शंकर मानकर असं शिक्षा झालेल्या स्कूल बस चालकाचं नाव आहे। याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी तक्रार दिली होती। हा प्रकार 24 जून 2023 रोजी उघडकीस आला। आरोपीने स्कूल बसचा विमा काढला नसल्याची बाब आरटीओ अधिकाऱ्यांच्या तपासात उघड झाली आहे, त्यामुळे आरोपी विरोधात मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याने गुन्ह्याची कबुली देत शिक्षेऐवजी दंड ठोठावा अशी विनंती केली। सरकारी वकील वर्षा राणी जाधव यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले। आरोपीने स्कूल बसमधून लहान शाळकरी मुलांची वाहतूक करत असताना त्यांची काळजी घेण्यास अनास्था दाखवली, त्यामुळे हा गुन्हा केवळ तांत्रिक स्वरूपाचा नाही, तो समाज विघातक आहे। आरोपीचं वय आणि त्यावरील कुटुंबियांचं अवलंबित्व लक्षात घेतानाच अशा चुकीच्या कृत्यांना रोखण्यासाठी समाजात संदेश देण्याच्या उद्देशाने शिक्षा देणं आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा राणी जाधव यांनी केला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 3 दिवस कारावासाने दंड ठोठावलाय। दंडाची रक्कम न भरल्यास 10 दिवसांचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालात नमूद केलंय।